नमस्कार, माझ्या या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर आज संध्याकाळी काही कुणाला जास्त भूक नव्हती, त्यामुळे मस्त असा पावट्याचा भात केलता आणि इन्स्टंट असे रव्याचे डोसे बनवणार होते मी। तर डोस्यासाठी मी इथे 2 वाटी रवा, 1 वाटी दही आणि 1 इनोचं सॅशेट घेतलं होतं। ते छान ॲक्टिव्ह करून घेतलं, मस्त मिक्स करून घेतलं आणि एकीकडे आपला डोसा मस्त तव्यावर करून घेतला। तर इथं मी चटणीची तयारी करून घेते आणि जे चटणीसाठी मी जे नारळ यूज केले तर ते मी 15 ते 20 दिवस फ्रीजरमध्ये स्टोअर केलेलं होतं आणि अगदी तरीही अगदी फ्रेश असं नारळ आहे। तर ते कसं स्टोअर करायचं ते माझ्या फ्रीज ऑर्गनायझेशनच्या व्हिडिओमध्ये आहे, तर तो तुम्ही नक्की चेकआउट करा। ती लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि तुम्हाला स्पॉन्ज डोसाचा पण व्हिडिओ डिटेलमध्ये हवा असेल तर मला कमेंट करून सांगा, तोही मी तुम्हाला नक्की एक दिवशी शेअर करेन। चला तर मग असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन। तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त। बाय बाय।